आपल्या सर्वांनाच कंदुरी मटण खाण्यासाठी आवडतं आणि नुकताच आता श्रावण महिना सुद्धा संपलेला आहे. तर आज आपण आलेलो होतो वसमत मधील हॉटेल सह्याद्री येथे. तर या ठिकाणचं कंदुरी मटण कशा प्रकारे बनवलं जातं आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. आम्ही कंदुरी मटणसाठी 18 किलोचं एक बकरं घेतलेलं आहे. पूर्ण बोकडं कापलेलं आहे. पूर्ण स्वच्छ 3-4 वेळा पाण्याने धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये वर गावरान हळद आहे, ही हळद पहिले मिक्स करून घेऊ आपण. त्याला हळद थोडी मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच थोडं मीठ टाकू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याला घेतलं. ही बोटी आहे, ही गरम पाण्यातून कांदा वगैरे सर्व टाकून स्वच्छ करून घेतली. 4 वेळा गरम पाणी करून उकळत्या पाण्यातून स्वच्छ करून धुतलेली. याचा वास सुद्धा येणार नाही तुम्हाला. कांदा त्याच्यासाठीच टाकतो ना, कांदा त्यासाठी वास येऊ नये म्हणूनच कांद्याच्या पाण्यामध्ये याला धुवावं लागेल बोटी. आता ही बोटी आपण मिक्स करून घेऊ. पूर्ण प्युअर कीर्ती गोल्ड वापरतो. आता पहिले आपण चुलीवरती पातेले ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला एक 900 ग्राम तेल टाकून देऊ. कोथिंबीर आहे, प्युअर गावरान शेतातली कोथिंबीर आहे आपल्या स्वतःच्या, हे आपण त्यामध्ये टाकून घेऊ. थोडं आपण लसण टाकून घेऊ. गावरान लसण आहे. ते टाकल्यानंतर थोडं अद्रक टाकून घेऊ. हे अद्रक आपण का पेस्ट वगैरे काढलेलं नाही, घरगुती पद्धतीने वाटलेलं आहे. खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. बस पण मटण बॉईल करायला टाकणार आहेत. टोटल या बोटी वगैरे सर्व मिक्स आहे. किती वेळ राहिला असं झाकून यामध्ये? याला आता 25 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं असं वाफेवरती होऊ द्यायचं. याचं याला अंगचांगलाच पाणी सुटून जातं. यामध्ये एकदम आपण पाणी वगैरे काय सोडत नाही. जसं लागेल तसं कमी पाण्यामध्ये बॉईल करून घेतो त्याला. त्यामुळे मग याची जी टेस्ट एक नंबर लागते. आणि याचं याला अंगी पाणी सुटते. हे बघा पाणी. साधारण तरी आणखीन किती वेळ लागेल याला? आता हे याला 15 मिनिटं लागते, कारण हे अख्खं बकरं एकदम लवकर शिजतं. हे आता पूर्ण 45 मिनिटांमध्ये आपलं मटण बॉईल झालेलं आहे. पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. आता सर्व काढून घेऊ. पहिले ओरिजिनल गावठी पद्धतीने बॉईल झालेलं आहे. आता पहिले टाकून घेऊ आपण त्यामध्ये तेल. तेल थोडं भाजीला कमी टाकावं लागणार, कारण आपल्या खसखस, तीळ, खोबरं याचं जास्त वाटून असते ओरिजिनल, त्यामुळे तेल जास्त सुटतं. पूर्ण तेल आपलं. आता पहिले लसण भाजून घेऊ आपण. प्युअर गावरान लसण आहे हा. त्यापैकी भाजून घेतलेला आहे. आता अद्रक टाकून देऊ. हे अद्रक लसण जे आहे पूर्ण वाटून केलेलं आहे, पण याच्यामध्ये काढत नाहीत. मिक्सर मध्ये वगैरे ग्राइंडर मध्ये काढत नाहीत. याला जास्त चव लागेल हे वाटलेले असल्यामुळे. थोडी गावरान कोथिंबीर अर्धी टाकून घेऊ तडक्यामध्ये. अंबारी चटणी, प्युअर अंबारी वापरतो आपण. चटणीचा वगैरे म्हणजे अंबारी एक ब्रँड आहे. ब्रँड वापरलं तर व्यवस्थित चव लागेल. चांगल्या क्वालिटीची चटणी वापरली तरच. थोडी आपण चटणी टाकून घेऊ. आता हे आहे खसखस, बिब्याची गोडंबी, काजू, कचुरा. त्यानंतर हा आहे काळा मसाला, आपण घरगुती स्वतः बनवलेला. त्यात लवंग, इलायची, कलमी, शहाजिरा, करणफूल, जायपत्री, खोबरं, खसखस. जनरल आपण जे घरी जे वापरतो तो नॅचरल मसाला. कुठलाही त्रास नाही, काही नाही. हा आपण बनवून घेतला. हा टाकून देऊ. त्यानंतर आता हे आहे येसोर बनवलेला आहे. सुपामध्ये गरम पाण्यामध्ये
हे मिक्स करून घेतलं. म्हणजे कंदुरी मटणासाठी येसूर कंपल्सरी असतो का? येसूर कंपल्सरी. हा घरी बनवलेला येसूर मसाला आहे, हा कुठला मार्केट मधला नाही, काय नाही, याची चवच वेगळी आहे. आणि येसूर कशाचा बनवला जातो? येसूरला आपल्याला बनावं लागेल बाजरी, टाळकी ज्वारी, हरभऱ्याची डाळ गावरानी, त्यानंतर गहू आणि तांदूळ. हे आहे बकऱ्याचं प्युअर सूप. म्हणजे जे आता आपण मटण शिजवलेलं आहे ते पूर्ण सूप आहे. जास्त बनवलेलं नाही आपण सूप, कारण फिशला पण चव लागायला पाहिजे. आणि पूर्ण सूप टाकून पूर्ण टाकून देतो आपण. हे काही शिल्लक ठेवत नाहीत. एका बकऱ्याला पूर्ण जेवढं सूप लागेल तेवढं टाकून देतो ते पूर्ण याच्यामध्ये, कारण दुसरं बकरं कापलं की दुसरं त्याला सूप त्या भाजीला होऊन जातात. परत एकदा वरून थोडी कोथिंबीर टाकून देऊ. झाकण ठेवून देऊ आपण त्याच्यावर. हॉटेलची सुरुवात कधीपासून झाली? आपल्या हॉटेलची सुरुवात टोटल 4 वर्ष झालीत. आज 4 वर्ष. 4 वर्ष झालेत. आपण फक्त काय करत गेलो, श्रावण चालू व्हायच्या अगोदर आणि श्रावण संपल्यानंतर एक एक बोकडं कापीत गेलो. पण आता ठरवलंय आम्ही की याच्यानंतर कंटिन्यू रविवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार 4ही दिवस हप्त्यातून कंदुरी मटण तुम्हाला भेटून जाईल. चालू करायचं कंटिन्यू. आणि मग आता तुम्ही हॉटेल व्यवसायात येण्याच्या अगोदर आपण काय करत होता? मी हॉटेल व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर फायनान्समध्ये काम करत होतो. फायनान्स. असंच फायनान्सचा बाहेरचा इकडचा तिकडचा हॉटेलचा पूर्ण अनुभव घेऊन जॉब सोडला. जॉब सोडल्याच्या नंतर मी म्हटलं बा चला आता हॉटेलची पहिल्यापासून आवड आहे. हे आमचे काका आहेत, यांनी कंदुरी मटण वगैरे सर्व व्यवस्थित बनवतात. त्यामुळे म्हटलं एक घरचं मार्गदर्शन आहे, त्यामुळं चालू करू हॉटेल व्यवसाय हा. मग हॉटेल व्यवसायामध्ये उतरलो. हॉटेल लाईन म्हणलं की सर्वात जास्त माणसांचं टेन्शन असतं, पण इथं मला ते जाणवतच नाही, कारण सगळे माणसं माझ्या घरचे आहेत. त्यामुळे मला हॉटेलचा अजिबात काहीही लोड वाटत नाही, उलट हे चांगलं वाटतं. आणि मी इथं मालक म्हणून कधीच थांबत नाही. कधी जरी कुठल्याही कस्टमरला विचारा, मी मालक म्हणून चेअरवर बसत नाही, भावाला बसवतो. मी हिंडतं फिरतं किचनमध्ये, हे ते सर्व माझं हीच काम चालू राहतं. त्या हॉटेलचा टायमिंग तसा तुम्हाला सांगतो, सकाळी 11 वाजल्यापासून तर सायंकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतं. पण कधीही कुणीही आम्हाला आवाज दिला तर मी जेवणासाठी कधीच कुणाला नाही म्हणत नाही. आणि दादा मग आता हे कंदुरी मटण तर झालं, तर मग आपल्या इथं काय काय भेटतं नेमकं? कंदुरी मटणासोबत तुम्हाला सांगतो बाजरीची भाकर, त्यानंतर ज्वारीची भाकर, टाळक्या, त्यानंतर तंदूर रोटी, पराठा आणि चपाती, तंदूर नान, गार्लिक नान, बटर नान, लच्छा पराठा, कुलचा पराठा, हे सर्व आयटम तंदूरमधले सर्व भेटून जातात. त्यासोबत लगेच प्युअर गावरान मडक्यातील चिकन भेटतं आपल्याकडे. प्युअर गावरान चिकन भेटतं. नंतर तुम्हाला सांगतो CTR भेटतं, कबाब भेटतं, चिकन 65 भेटतं, चिकन टिक्का, पहाडी कबाब आणि व्हेज नॉनव्हेज सर्व, व्हेजच्या बी पूर्ण सर्व आयटम भेटून जातात आपल्याला. आणि दाल तडका तर एकच नंबर आहे. दाल तडका एक साधी डिश आहे, पण ती जर खाल्ली तर 100% दाल तडका खाणारा माणूस इथंच येणार. हे जे आहेत ते आमचे प्युअर गावरान कोंबडे आहेत. आता सकाळी 4 कापून ठेवलेत. आता जसं आलं तसं लागले तसे समोरासमोर बी कापून देतो, प्लेट वाईज पण देतो आपण प्युअर गावरान चिकन. आणि प्युअर गावरान शेतातले कोंबडे आहेत. शेतामध्ये कोंबड्याचं शेड आहे, त्यामध्ये आपलं स्वतःच आहे. स्वतः शेतामध्ये कोंबडे आहेत आखाड्यावरती. कोंबडा आपण 1200 रुपयाला देऊन टाकतो. म्हणजे अख्खं कोंबडं 1200 रुपयात देऊन टाकतो. म्हणजे बनवून पूर्ण? हा, पूर्ण बनवून 1200 रुपये. आणि दादा मग आता आपल्या इथं हे किती रुपये प्लेट असतंय कंदुरी मटण? हे एकदम रिजनेबल रेट आहे. हे जे मटण आहे कंदुरी मटण 200 रुपये प्लेट. भाकर वेगळी भेटेल तुम्हाला. तर 200 रुपयामध्ये मग आपण जे सुक्का दिलेला आहे तो सुक्का हा एवढा आणि रस्सा अनलिमिटेड रस्सा. तर आपण या ठिकाणचं कंदुरी मटण कसं बनतं हे आपण पाहिलेलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला जे प्लेट दिसतंय, जे सुक्का दिलेला आहे आणि त्यानंतर हे जे ग्रेव्ही आहे ते आपल्याला 200 रुपयाला मिळतं, ज्यामध्ये हे लिमिटेड असतं. आणि ग्रेव्ही आहे ती आपल्याला अनलिमिटेड मिळत असते. आणि या ठिकाणी मग आपल्याला ही सध्या आपण ज्वारीची भाकर घेतलेली आहे, तशीच बाजरीची भाकर मिळते. यासोबतच आपल्याला तंदूरमध्ये सुद्धा मिळतं आणि पराठे सुद्धा मिळतात. आणि यासोबतच या ठिकाणी आपल्याला गावरान चिकन अंडी मिळते 1200 रुपयाला.
तर गावरान चिकन हाफ हांडी मिळते आपल्याला 650 रुपयालाच. तसंच आपल्याला मटन मटका हंडी मिळते ती 1200 रुपयाला, आणि ही हाफ हांडी आहे जी आपल्याला मिळते 650 रुपयाला. तर आता आपण या ठिकाणचं जे कंदुरी मटण आहे ते टेस्ट करणार आहोत. मटण म्हणलं की त्यामध्ये लिंबू आलंच आपलं, तर थोडंसं लिंबू घेऊयात त्यामध्ये. तर मसाल्याचं जे कॉम्बिनेशन यामध्ये एकदम परफेक्ट आहे, आणि अस्सल जे आपण गावाकडच्या पद्धतीचं कंदुरी मटण म्हणतो अगदी तशी टेस्ट आहे. आणि यासोबत आपण जो हा उकाडा दिलेला आहे तर ते सुद्धा पाहू शकतो. पीस एकदम चांगले शिजलेले आहेत. तर याची जी आपलं उकाडाची टेस्ट आहे ती पण एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हालाही असं एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीचं जर कंदुरी मटण खायचं असेल तर एक वेळेस हॉटेल सह्याद्रीला नक्की व्हिजिट करून बघा. नमस्कार, माझं नाव आहे संदीप गुलाबराव कदम, राहणार अकोली, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आपला हॉटेल सह्याद्री फॅमिली गार्डन व्हेज आणि नॉन व्हेज, परभणी रोड, ITI कॉलेज जवळ, वसमत.